आम्ही आलोय वैकुंठ धाम म्हणजे तुकाराम महाराजांना इथेच पुष्पक विमान आलं होतं न्यायला. ते मगाशी मी फोटो काढला ना तिथे, तर इथे आलं होतं. अरे आपला चेहरा दाखवायचा होता. ऐसा आहे क्या? हाय हॅलो गाय, आम्ही आलोय वैकुंठ धामला. माझा टिळा बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल, कुठल्या तरी देवस्थानाला मी आलेली आहे. आणि हे पहा काय थांब ना, मला हे बघा, हे आहे तुकारामाचं वैकुंठ धाम. चलो रेडी. तो आता आम्ही चपला ठेवत आहोत. इथे चपला ठेवायच्या आणि इथंच पुष्पक विमान आलं तुकाराम महाराजांना न्यायला. बरोबर ना? पुष्पक विमान इथे आलेल ना आतमध्ये. हा अय्यो सॉरी, चपलाचा नाही फोटो घेत, हे घेते मी. आता छान. हा आता छान. तर आता आम्ही आतमध्ये आतमध्ये एंट्री करणार आहोत. चलो आणि बघूया. तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. हा आणि बघूया तुकाराम महाराज इथून कसे काय, किती पावन स्थान आहे आणि किती पावन आहे बापरे धरती. खूपच सुंदर. आणि आणि खूप छान वातावरण बघ किती छान आहे. सूर्य दिसतोय का तुम्हाला? सूर्य दिसतोय. हा ते मंदिर दिसतंय ना, तिथे तुकारामाचं पुष्पक विमान आलं होतं आणि सुंदर सूर्य दिसतोय. जेवढं म्हणजे फोटो जेवढे काढू तेवढे कमीच आहेत आणि प्रत्येक नजारा म्हणजे मस्तच आहे. सारखं असं वाटतं हो खरंच आहे. मोबाईल आतमध्ये ठेवूच नाही है ना. वातावरण शांत सुंदर मस्त. पुणे आहे ग तुमचं. अगदी असं वाटतंय की इथं आले तर अजिबात जावं नाही उठून. हा यात्रा आली आता इथून. हो ना. मग यात्रेला इथं खूप गर्दी असेल ना मावशी? हो का? काय ग कबूतर का? नाही तेवढं अर्धवटच नाव येतं ते बघ. पोपट आहे बघ. पोपट कुठे? बसल्यावर संस्थानाच्या वर 2 पोपट बसलेत. हे इथं बसले आणि तिथं बसले बघ. दिसला का? हा दिसला ना.